चला थँक्यू पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नागवा ट्रॉफी 2025 आपण जरूर बघतायत. वेलकम मदन मॅडी आणि आपण जरूर बघतायत एक सुंदर क्रिकेटर म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहिले गेले. चला गेम इज ऑन, मॅच इज ऑन. विनर विनरची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये दोन संघाच्या माध्यमातून जरूर बघतायत. गेल्या मॅच मध्ये मॅकविलन बरसला होता. डावकुऱ्या शैलीचे मॅकविलन आहेत आणि मॅकविलनने गेल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. याही मॅच मध्ये आता मात्र मॅकविलनला चांगलीच कामगिरी करावी लागेल. मॅकविलन आलेत आणि त्याच्यासाठी जर पाहिलं तर थॉमस हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती नंबर 1 च्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या अगदी बाहेरून गोलंदाजी करण्यासाठी तयार ऑस्टन. पहिला बॉल अगदी जर पाहिला गेला तर वेगाने टाकलेला बॉल होता आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मागे निघून चाललाय आणि वन बाउन्स फॉर दी ओव्हर देखील या ठिकाणी सांगितले गेले ते म्हणजेच गोलंदाज ऑस्टनला. यस या ठिकाणी जर पाहिले गेले तर पहिलाच बॉल डॉट. ऑस्टन पावकरची ही खासियत राहिली, नजाकत राहिले. आणखीन एक वेगवान ते सरार, परंतु आता मात्र लाईन थोडीशी खराब पाहायला मिळते. लेग स्टिकच्या थोडस बाहेर राहिलेला बॉल होता. हेच पंचांनी पाहिले गेले आणि पंचांनी जरूर इशारा केला व्हाईट बॉल. एक धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून जरूर ऍड केली जाते. संघाची धावसंख्या 1 च्या घरामध्ये स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा जरूर केला जाईल ते म्हणजेच श्रीराम 11. प्रथम तास नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर त्यांनी गेल्याही मॅच मध्ये बॅटिंग घेतली होती. याही मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग घेतले. गेल्या मॅच मध्ये जिंकून दाखवलं, परंतु आता मात्र विजडम 11 या संघाच्या विरोधात खेळत असताना कशा प्रकारची आता मात्र त्याची कामगिरी पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं राहील. चांगला बॉल होता, तेवढा चांगला सन्मान दिलाय. आणि गेल्याही मॅच मध्ये आपण पाहिलं ऑस्टनने 2 षटकं हाताळली आणि ऑस्टनच्या नावावरती 3 विकेट्स, मला वाटतं 2 विकेट्स आणि 9 धावा ज्याने खर्च केल्या होत्या असा ऑस्टन पावकरला आपण जरूर बघतायत. याही मॅच मध्ये आतापर्यंत प्रभावित करणारी कामगिरी त्याने मैदानाच्या आत सुरू केली. परंतु मॅकविलन पुन्हा एकदा बीट झालेत. मॅकविलन गेल्या मॅच मध्ये ना जी सुरुवात करून दिली ती लास्ट जॉब होती. धडाक्यात सुरुवात करून दिली होती ती म्हणजे मॅकविलनने. परंतु याही मॅच मध्ये मॅकविलनला तशा प्रकारची सुरुवात करून देण्याची अपेक्षा होती, परंतु अपेक्षा आतापर्यंत येताना दिसत नाहीयेत. आतापर्यंत एक अवंतरच्या माध्यमातून व्हाईट बॉल आलाय आणि 3 बॉल डॉट आले. आता इथे मिडल ऑफ द बॅट चांगला फटका खेळलाय. थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवले गेले, चांगला स्टॉप केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोचले गेले मिड ऑफला आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 1 धाव आता मात्र बॅटच्या साहाय्याने मॅकविलनच्या बॅटमध्ये येताना दिसते आणि 1 च्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र जाऊन पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजेच 2 धावा. चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजेच 5. शेवटचा अंतिम बॉल इथून मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. प्रत्येक प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतोय. या परिसरातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा. यस 4 बॉल फेकून झालेत कारण की दुसरा बॉल वाईड गेला त्यावरती एक 2 धावा आल्या आणि मिस्टेक होती ती क्लिअर केले. 4 बॉल फेकून झालेत आणि धावा धाफडकावरती 2 झालेत. पुन्हा एकदा ऑस्टन पावकर तयार आणि स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं गेलं तर थॉम्सन यांना आपण जरूर पाहतायत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कट केला, बॉल मागे निघून जाईल आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 1 धाव डी झोन त्या ठिकाणी जरूर प्राप्त केली जाते. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 च्या घरामध्ये. 4 चेंडू फेकून झाले. चांगलं आयोजन नियोजन. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार.
ओहो वेगवान तेच तर लाईन या ठिकाणी चांगली पाहायला मिळते वेगाने प्रत्युत्तर दिले गेले अशा रीतीने हा बॉल डॉट पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय ऑस्टन पावकरच्या नावावरती षटक राहिलं ऑस्टनला विकेट मिळाली नाही परंतु पहिल्या षटकात त्याने प्रभावित गोलंदाजी केलेली आहे पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना श्रीराम 11 या संघाची धावसंख्या बिनबाद नाबाद जिंदाबाद 3 धावा या धाव फटकावरती 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड बॅटिंग करत असताना धावा आल्या नाहीयेत परंतु या ओव्हर मध्ये आता धावा करायच्याच आहेत परिस्थिती कुठली असो आता जिद्द चिकाटी आणि मेहनत ही मैदानाच्या आतमध्ये दाखवावीच लागेल 4 धावा धाव फटकावरती 1.1 चेंडू फेकून झाल्या नंबर 2 चे षटक आपण बघतायत नागपूर चषकाचे एक दमदार आयोजन नियोजन बॉलर पुन्हा एकदा तयार वारंवार फिल्डिंग सेटअप केली जाते कारण की जर पाहिले तर महत्वाची लढत आहे जो जिंकेल मला वाटतं आजच्या दिवसातील शेवटचा मॅच खेळताना दिसेल तो संघ बॉलर तयार इथे मॅकविलन ज्या नावाची चर्चा केली होती आणि मॅकविलनने मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवले गेले ज्या नावाची चर्चा केली गेल्या मॅच मध्ये ज्याने षटकांच्या आतिषबाजी केले याही मॅच मध्ये मॅकविलनच्या बॅट मधून आलाय एक भव्य दिव्य षटकार मैदानाच्या आतमध्ये संयमी खेळ खेळत असताना पुन्हा एकदा मोठा फटका आलाय मॅकविलनची बॅटची घेतले कडा विकेट किपरचा सहारा आणि पहिला धक्का टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल जय श्रीराम 11 संघाला 7 बॉल मध्ये केल्यात 7 आणि पहिला धक्का टीम लागलाय मॅकविलनला परतावं लागते डगआउटच्या दिशेने 10 या धावसंख्येवरती पहिला धक्का स्नोविल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती खेळण्यासाठी उपस्थित झालेत पहिला बॉल अगदी जर पाहिले तर आतमध्ये येणारा बॉल होता ऑन साइडला दिशा दाखवले थोडस फंबल झाले अगदी स्क्वेअर लेग रिजनला आणि पाहत असताना या बॉलवरती एक सिंगल आले सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र को इन्सिडेंट आकडा येताना दिसतोय 11 धावा 1 गडी बाद आणि 1 बॉल
इथून देखील जर पाहिले तर 1.4 चेंडू फेकून झालेत, म्हणजेच 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, थोडासा खाली राहतो बॉल. यस, पंचांचा इशारा आलाय, अगदी 22ची धाव असेल आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 12 धावा. शेवटचा अंतिम बॉल या नंबर 2च्या षटकामध्ये चांगलं षटक हे देखील राहिल्या गेल्या षटकाराला, परंतु विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली गेली. ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल होता, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवरती आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले गेल्या मॅचचे हिरो, ज्याने जबरदस्त कामगिरी केली. 2 षटकांमारत असताना मॅच जिंकून दिली. वन साइड हिरो ठरले गेले. गेल्या मॅचचे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 13 धावा धावफटकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये श्रीराम 11 संघाला बघतायत 1 गडी बाद 13 ही धावसंख्या. या आपण ऐकणार आहोत डीजेला, पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, लाख मोलाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा जरूर पाहायला मिळते. नाखवा चषक 2025 पर्व 5वं. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती पाहायला मिळतात 13. अप्रतिम चांगला टप्पा मेंटेन केलाय. पहिलाच बॉल वेगवान तेज तरार जो आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण एक अतिशय दर्जेदार गोलंदाज आहेत, तेवढेच चांगले फलंदाज आणि तेवढेच चांगले जर पाहिले तर खेळाडू देखील आहेत. पहिलाच बॉल जर पाहिले तर वेगवान हाताळला गेला. प्रत्येक मान्यवर, प्रत्येक आयोजक, प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक नाखवा या मॅच वरती लक्षपूर्वक केंद्रित करत असताना ही मॅचचा एन्जॉय घेत असताना आपण जरूर बघताय त्या मैदानावरती. अराउंड विकेटने फटका हवेत आहे, मिस टायमिंग झालाय, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल जाईल एका टप्प्याच्या सहाय्याने, धावा मिळतील 4. येतोय दर्जेदार धमाकेदार नाखवा चषकातील एक दमदार चौकार. थँक्यू. स्टेप आउट झाले, फटका हवेत आहे, परंतु बॉल चालला मागे. डिक्लेरेशन झोन, एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. चौकारानंतर एक सिंगल आले. धावसंख्या आता मात्र धावफलक जर पाहिले गेले तर वेगाने वाहत असताना, पुढे जात असताना आपण बघतायत, पुढची वाटचाल घेत असताना आपण जरूर पाहतायत 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2.3 चेंडू फेकून झालेत. थॉमस आणि स्नोविल ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थॉमसच्या बॅटमधून 7 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा केल्यात. ओहो, यावेळेला अकुटप्प्याचा बॉल वरता, त्यावरती केल्या प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीप मिड विकेटला, कुठलीच चुकी करणार नाही आहेत. स्नोव्हिल च्या खेळीला पूर्ण विराम. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीराम 11 विकेट फलंदाज बाद.
षटकार आला, त्यानंतर लगेच विकेट आली. या तिसऱ्या ओव्हरमध्ये चौकार, सिंगल, त्यानंतर विकेट येताना दिसते. हो, यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा एकदा हवेत बॉल उडालाय आणि अशा रीतीने जर पाहिलं तर डिक्लेरेशन झोन एक धाव या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. स्ट्राईक देखील रोटेट होईल आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 19 धावा. पहिल्या डावाचा खेळ आपण जरूर बघतायत. पुढचा बॉल गोलंदाज तयार, शेवटचा अंतिम बॉल असेल. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, परंतु जर पाहिलं गेलं तर चेंडूचा टप्पा थोड्याशा खराब दिशेने होता. हेच पाहत असताना लेगस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय आणि एक व्हाईटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आणखी फ्लाय होईल आणि जाऊन पोहोचेल फटकावरती 20 धावा. पुढे सरसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. थोडासा खाली राहतोय बॉल. जी उसळी प्राप्त अपेक्षित होती ती झाली नाहीये. अशा रीतीने डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फटकावर जाऊन पोहोचतात 20 धावा. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना श्रीराम 11. चला घेऊयात आपण एक ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. नाखवा चषक 2025 डीजे युवराज सज्ज आहेत, त्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत एक सुमधुर संगीत. हार्दिक हार्दिक स्वागत. जे आमचे विशेष आभार आहेत ते आम्ही JTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवलेत. ज्या ज्या व्यक्तीबरोबर आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात ज्या ज्या व्यक्तिमत्वाने मदत केली त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. ऑस्डन पुन्हा एकदा तयार झालेत. या नंबर 4च्या षटकामध्ये वेग पाहना. ऑस्डनकडे जी गुणवत्ता आहे आणि त्याच गुणवत्तेच्या जोरावरती VVPL मध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि कदाचित ऑस्डन त्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून राहिली गेली. आत्मविश्वास आहेत आणि ऑस्डन जर पाहिलं गेलं तरी या परिसरातील एक तुल्यवान गोलंदाजापैकी एक असा मातबर गोलंदाज आहे. ओव्हर दी विकेटने ऑस्डनच्या विरोधात आक्रमण केले. फटका मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचताय. लॉलीपॉप झेल सोडलाय. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर एक सोपा साधा झेल ज्याला आपण म्हणतो तो झेल या ठिकाणी सोडलेला आहे. क्षेत्ररक्षक ज्या वेळेला तुम्ही चेंडू मागे जातायत त्यावेळेला तुमच्याकडे टाइम असतो आणि त्या कालावधीमध्ये तुम्हाला सेट होऊन ती कॅच कंप्लीट करणं फार महत्वाची गरजेची गोष्ट असते. पुन्हा एकदा जर पाहिलं तर खोलोटप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला बॉल निघून चालले. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. एकदा कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक वेगावरती येतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कदाचित ऑस्डनच्या जर हातामध्ये बॉल सापडला असता तर एस्टर अप्पाची विकेट जाणं दाट शक्यता होती. आतापर्यंत जर पाहिलं तर थॉमस यांना आपण जरूर बघतायत. 9 बॉल मध्ये 10 धावा त्यांनी केल्यात आणि एस्टर अप्पाची धावसंख्या जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये 2 धावा त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. 23 धावा धावफटकावरती 2 विकेट गमावल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना श्रीराम 11 संघाला आपण पाहतायत आणि नंबर 4चा खेळ आपण जरूर बघतायत मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर दी विकेटने समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे आलेला नागवा चषकातील एक भव्य दिव्य उत्तुंग षटकार.
स्लोवर पद्धतीचा बॉल होता, ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतील. आता मात्र चांगलं फील्ड वर्क त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. त्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट केली जाईल. हे चांगलं क्रिकेट खेळलं गेले सातत्याने वसई कोलिवाडा संघाच्या माध्यमातून आणि या वसई परिसराच्या माध्यमातून. ज्या वेळेला षटकार येतोय सिंगल डबल वरती फोकस करतायत. 30 धावा फटकावरती. शेवटचा अंतिम बॉल या नंबर 4च्या षटकामध्ये फुलटॉस बॉल होता. अगदी जर पाहिजे तर लाईन थोडीशी खराब होती आणि हेच पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये पंचाने व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. 1+1 या ठिकाणी जर पाहिजे तर 2 धावा अवंतरच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 32. ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला स्पॉन्सरशिप केले त्या प्रत्येकाचे बॅनर्स आपण जरूर षटकाराच्या बाहेर बघतायत. सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आयोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो यावेळेला जर पाहिलं गेलं तर फटका तर अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आता म्हटलं कुठलीही चुकी करणार नाही आहेत. विकेट जाईल, फलंदाज होतील बाद आणि आगमन झालंय. अगदी जर पाहिलं तर मयंक स्नेहा नवीन दुबे यांचं शुभागमन झालंय जे आमदार आहेत आणि खरोखर आमदार जर पाहिलं तर आमदार मॅडम स्नेहा दुबे पंडित, परंतु जर पाहिलं गेलं तर त्यांचे सुपुत्र मयंक यांचे शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या सहित संपूर्ण पदाधिकारी उपस्थित झाले. ब्रिजेंद्र जी कुमार या ठिकाणी उपस्थित झाले. प्रवीणजी दुबे, सुनीलजी पांडे, प्रिन्सजी राय या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मालजीपाड्याच्या नगरीमध्ये प्रथमतःच आपण आमदार चषक पाहिलं होतं. स्नेहाताई दुबे पंडित त्यांच्याच नेतृत्वाखाली त्या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन. आणि आता मात्र जर पाहिलं तर समाजकारण असो, अगदी जर पाहिलं तर प्रत्येक गोर गरिबांचे कैवारी म्हणून आपण सातत्याने बघतायत ते म्हणजे स्नेहाताई दुबे पंडित. आणि नवीन भाईचं देखील कौतुक करावं लागेल कारण की त्यांनी देखील भरपूर समाजसेवा केल्या आणि त्यांच्या देखील मोठमोठ्या त्यांच्या नावाने देखील मोठमोठ्या स्पर्धा आपण बघतायत. मयंकजी यांना आपण जरूर बघतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व स्नेहाताई दुबे पंडित यांचे सुपुत्र म्हणून आपण त्यांना बघतायत जरूर. त्यांचे शुभागमन झाले. महिला आमदार आणि खरोखर जर पाहिलं तर अभिमान असावा आपल्या वसई विरार परिसराला कारण की एक सुंदर आमदार लाभले गेलाय. यस धावा फटक्यावर जाऊन पोहोचतायत. 32च्या घरामध्ये 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढचा बॉल गोलंदाज तयार. अराउंड विकेटने शॉट बॉल होता त्यावरती आक्रमण केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील. डीप विकेटला चांगला झेल. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धक्का. विकेट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. पुढे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर बघतायत स्नेहाताई दुबे पंडित यांचे सुपुत्र ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. यंदाच्या अंगामध्ये त्यांनी देखील भरपूर मैदान पाहिलेत परंतु असं काल्पनिक मैदान त्यांनी पाहिलं नसेल आणि प्रथमतःच या मैदानावरती त्यांची उपस्थिती आपण जरूर बघतायत. 32 धावा फटकावरती 4 गडी बाद 4.1 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आणि आता मदन माडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत. एक डॅशिंग क्रिकेटर आहेत आणि आता मात्र डॅशिंग फिनिश त्यांना द्यावं लागेल. मदन माडीच्या बॅटमधून गेल्याही मॅच मध्ये एक चौकार आपण पाहिला परंतु मदन त्यासाठी ओळखले जातात. जास्तीत जास्त षटकार, जास्तीत जास्त चौकार आणि कमी चेंडू जास्त धाव बनवण्यासाठी मदनची ओळख आपण सातत्याने पाहिली गेले. वसई कोलिवाडा या टीमच्या माध्यमातून एक गाव एकचा फॉर्मॅट देखील ते खेळतायत.
एम्ब्रोज आणि मदन दोन्ही देखील जर पाहिले तर फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती नागेश पुन्हा एकदा तयार. ओहो यावेळेला जर पाहिलं गेलं तर फ्रॉम द बॉडी शटापासून थोडासा दूर ठेवला गेला बॉल होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एकदा कम्प्लीट केलाय. फेकी थोडीशी वाईडिश झाली. अगदी जर पाहिलं गेलं तर वाईडिश फेकीवरती एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. हे आपण चांगल्या चॅम्पियन ट्रॉफी आपण जरूर बघतायत. आयुबाचं हे मैदान आयुबा टीमचं हे मैदान आपल्याला सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळते. साफ सूत्र नेत्रदीपक हे आयोजन नियोजन संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. हो यावेळेला जर पाहिलं तर बॅट जोराने फिरवली गेली परंतु व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये येताना दिसत नाही. एकदा कंप्लीट केलेले आहे. थोडंसं फंबल झाले आणि त्याचा प्रत्युत्तर जर पाहिलं गेलं तर 2 धाव मध्ये मिळाले. क्या बात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव पाहिलं गेलं तर 2 धावा या बॉलवरती प्राप्त झाल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे धाव फडकावरती 35 धावा. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिलं तर 39चा दर्शवतोय परंतु एखादा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये जरूर एम्ब्रोजच्या माध्यमातून पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. वेगवेगळे नावं या सातत्याने जर पाहिले तर वसई कोलीवाडा गावाने दिलेत. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती नागेश स्ट्रायकिंग वरती असतील ते म्हणजेच फलंदाज एम्ब्रोज. फटका इथे हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील त्याला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे एका टप्प्याच्या सहाय्याने धावा मिळतील 4. येतोय नाकवा चषका दिल एकदम कम दाखवला चौकार. थँक्यू विजय. वेलकम बॅक. चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते 39 धावा. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4.4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. बोलत तयार. ओहो यावेळेला जर पाहिलं तर किलोमीटर टप्प्याचा बॉल होता. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर एकदा कंप्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि येस क्या बात आहे. मदन माडी आणि दुसऱ्या बाजूला पाहिजे तर एम्ब्रोज याला आपण जरूर बघतायत. 2 धावा जरूर रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 41 धावा. क्या बात आहे. शेवटचा अंतिम बॉल जो प्रोजेक्ट स्कोर 43 दाखवला होता त्याच धावसंख्येवरती स्थिरावली जाईल का. चांगला बॉल धाव घेण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर बीट झाले परंतु मॅडीपा वेगाने धावलेत. एक धाव कंप्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये आणि अशा रीतीने एकाच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. जो प्रोग्रेस स्कोर दाखवला होता आता मात्र 42 धावा धाव फलकावर झाल्यात. 43 धावा ही मॅच जिंकण्यासाठी टीम विजडम 11 या संघाला करायच्यात. नेक्स्ट मॅच साठी टॉस करण्यासाठी अभिवादन आणि राजा शिवछत्रपती यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यावे. आता लाभलेले टॉस का बॉस आमदारांचे सुपुत्र मयंक स्नेहा नवीन दुबे यांना विनंती की आपण टॉस साठी टॉस का बॉक्स मध्ये जायचंय. टॉस केला जाईल राजा शिवछत्रपती संघ आणि अभिवादन आणि राजा शिवछत्रपती तसेच आमदारांचे चिरंजीव मयंक स्नेहा नवीन दुबे, बिजेंद्र कुमार भाजप प्रदेश कार्यकारी सदस्य प्रवेश दुबे युवा मोर्चा जिल्हा सचिव सुनील पांडे जिल्हा उपाध्यक्ष तसेच त्यांच्या बरोबर आहेत प्रिन्स रॉय. ते टॉस का बॉस आपल्याला लाभलेले आहेत. तर आता टॉस साठी मी दोन्ही कर्णधारांना विनंती करील की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. चला थँक्यू. प्रमुख मान्यवर विनंती करून आपण मुख्य व्यासपीठ या ठिकाणी जर पाहिले गेले तर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. चला राजा शिव छत्रपती आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिले गेले तर संघ पाहायला मिळेल अभिवादन या 2 टीमच्या मध्ये टॉस आपण करणार आहोत. येस राजा छत्रपती टीमचे कॅप्टन येत आहेत.
चला मयंकजी साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस साठी कधी करतोय. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. टॉस स्पिन बोंबील असा कॉल आणि येस काय आले कोलबे आले. दोन्ही टीमला शुभेच्छा द्यायच्या. आम्ही मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नेहमीच आता समाजकार्यामध्ये आपण नेहमीच बघतायत संपूर्ण टीमला. हे चला टॉस जिंकला या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संघ पाहायला मिळतो राजा शिव छत्रपती आणि प्रथमतःच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं गेलं तर एक बलाढ्य संघ म्हणून त्या संघाला पहिले पाहिलं जाईल. अभिवादन संघाला करायचे बॅटिंग. श्रीराम संघाने धावसंख्या केलेली आहे ती 42 आणि 43 धावांचा आव्हान विस्डम संघासमोर ठेवलेलं आहे. बघूया विस्डम संघ त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतो. आतापर्यंत आपण कॉमेंट्री जो ऐकत आहोत तो आहे तुषार. याच्या माध्यमातून आपण चांगलीशी उत्कृष्ट अशी कॉमेंट्री ऐकत आहोत. आपली परंपरा किती महत्वाची असते. मी नेहमीच उल्लेख करतो एक गावीचे क्रिकेट ज्या वेळेला होतं त्या वेळेला वसई कोल्हेवाडा येतो. आपली परंपरा किती महत्वाची असते हे त्यांनी सातत्याने दर्शवले गेले आणि सकाळ सत्रापासून आपण बघतायत जो त्यांचं जी परंपरा आहे तीच जोपासताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. सॅल्यूट असेल प्रत्येकांना. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग पुन्हा एकदा त्यांचा देखील वेलकम. मुख्य व्यासपीठावरती आपण हे संपूर्ण अतिथी बघतायत त्यांचा देखील उल्लेख आम्ही या ठिकाणी करतोय. आमदार मॅडम स्नेहताई दुबे पंडित एक खरोखरच जेव्हापासून त्या आमदार झाल्या तेव्हापासून या संपूर्ण वसई विरारचा विकास आपण पाहिलेला आहे. त्यांचेच सुपुत्र मयंकजी नवीन दुबे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण टॉस गेल्या मॅचचा आपण पाहिला गेला. ब्रिजेंद्र जी कुमार जे भाजप प्रदेशचे मुख्य कार्यकारणी आहेत आणि त्यांचं देखील स्वागत. प्रवीणजी दुबे युवा मोर्चा जिल्हा सचिव म्हणून ते एक मोठी पदभार सांभाळतायत. सुनीलजी पांडे यांना आपण जरूर बघताय जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यानंतर प्रिंजी राय यांना देखील आपण जरूर बघतायत. हे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी जरूर उपस्थित झालेत. या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पुढे जात असताना आपण जरूर बघतायत. एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला जरूर आपण बघतायत नागेशांना. लक्ष असेल विजयाकरिता ते म्हणजे 43 धावेंचं. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना दोन्ही संघाने एक मॅच जिंकले यापूर्वी. परंतु या मॅच मध्ये फार मोठं महत्व राहील. ही मॅच जिंकणं फार महत्वाची गोष्ट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल आपल्याला. मयंकजी यांना आपण जरूर बघताय मुख्य व्यासपीठावरती एन्जॉय करतात मॅचला. नवीन भाई दुबे यांचं देखील नालासोपारामध्ये फार मोठं नाव चर्चेत राहिले गेले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण लाख मोलाच्या स्पर्धा आपण सातत्यपूर्वक पाहतायत. चला गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही टीम्सला दिव्य शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. विजयाकरिता 43 चं लक्ष या ठिकाणी सेट केलंय. दोन आघाडीचे फलंदाज संदीप सजन आणि नागेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालेत. नंबर 1 च्या षटकामध्ये नेल्सन यांना आपण जरूर पाहतायत. डावकुरा शैलीचे फलंदाज जे असतील स्ट्राईक वरती संदीप
सज्जन यांना आपण जरूर बघतायत. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार झालेत. पहिला बॉल वेग भन्नाट होता आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क होता दिसत नाही आहे. कुठेतरी टप्पा गुडलेवरती स्पॉट करत असताना अगदी फार मोठा वेग प्राप्त झाला. 43चं टार्गेट सेट केले, परंतु गेल्याही मॅच मध्ये बॅटिंग घेऊन मॅच जिंकून दाखवली. याही मॅच मध्ये तशाच प्रकारची धारदार फलंदाजी होताना दिसली, परंतु तितकीच चांगली गोलंदाजी होताना दिसेल का. लोअर फुलटच बॉल थोडासा फ्लाइट दिली या बॉलवरती. क्षेत्ररक्षक थोडेसे बीट झाले. कुठेतरी जर पाहिलं तर नाराजी व्यक्त केली जाते. नंबर 07 तर टी शर्ट परिधान करून ते मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. अशा रीतीने जर पाहिलं तर एकदा या ठिकाणी कम्प्लीट होईल. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केलाच होतो तो म्हणजेच एक या धावसंख्येने. आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर 2 बॉल फेकून झालेत आणि एक ही धावसंख्या या धावफटकावरती जरूर पाहायला मिळते. डीजे उराज आज आपल्या प्रत्येकांच्या या संपूर्ण वसई परिसरामध्ये आणि आमच्या परिसरामध्ये ज्यादा क्रीडा स्पर्धा असतात त्या क्रीडा स्पर्धेमध्ये डीजे उराजला आपण बघतायत. परंतु या वसईच्या पंचकृषीमध्ये जर पाहिलं गेलं तर आता त्यांना देखील जास्तीत जास्त मॅचेसला बोलवलं जाईल, कारण की एक चांगला क्लिअरिटी व्हॉइस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल इनसाइड आउट. आमच्या मान्यवरांच्या स्वागत करता सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावांकरिता नागवा चषकातील दनित चौका. एक षटका ठोकला आणि त्यानंतर त्याची विकेट साधताना जरूर दिसली. नाराजगी व्यक्त केली नागेशने या ठिकाणी, कारण की स्पर्धेत विकेट त्याला खेळायचं होतं, परंतु व्यवस्थित बॅटच्या रडर मध्ये येताना दिसत नाहीये. एक धाव या ठिकाणी मिळताना दिसेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावा फटकावरती 6 आहेत. 6 धावा फटकावरती लक्ष होतं 43 आणि पहिल्या षटकात 6 धावा जरूर खर्च केल्यात. नेल्सन गारगा यांना आपण जरूर पाहिलं गेलं. एक जबरदस्त विकेट टेकर गोलंदाज म्हणून आपण त्याला पाहिले गेलं, परंतु त्यांच्या षटकामध्ये विकेट कुठेतरी येताना दिसले नाहीये. ही खंतांची बाब म्हणून आपण जरूर पाहू शकतायत. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 8.56 आहे. अराउंड विकेटने पहिला बॉल थोडासा खाली राहिला. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चांगली बॉल, चांगला टप्पा मेंटेन केलाय. अगदी जर पाहिलं गेलं तर या षटकामध्ये जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल या संपूर्ण पहिल्या षटकातील धावा फटकावरती 6 आहेत. म्हणजेच तो चौकार किती महत्वाचा असतो हे दर्शवले गेले. इथे पुढे टाकलेला बॉल होता, व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, चांगला झेल टिपलाय. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला विकेट जाईल. फलंदाज OUT आउट. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आपण बघतायत वसई परिसरातील एक नामांकित प्रीमियर लीग नागवा चषक 2025. संपूर्ण आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल, कारण की या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट पाहिला जात नाहीये. फक्त एक क्वालिटी तुम्ही क्रिकेट खेळा, आम्ही तुमच्यासाठी नेहमीच सज्ज असू. 5वं वर्ष या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आपण जरूर पाहतायत. नागेश 2 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा केल्या आहेत, परंतु रोमिओ
हे फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत. पहिलाच बॉल नागेशने आक्रमण केले या ठिकाणी जर पाहिलं तर डीप बॅकवर्ड फेकले एकदा कंप्लीट केले. दुसरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला नाही आहे. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एकच धाव कंप्लीट केली जाईल. मयंकजी देखील मॅचचा आनंद घेत असताना त्यांना असं वातावरण कदाचित कमी प्रमाणात पाहायला मिळते, म्हणूनच त्या संपूर्ण मॅचचा आनंद घेत असताना 7 धावा फटकावरती 1.1 चेंडू फेकून झालाय. या पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओहो यावेळेला जर पाहिलं तर विकेट घेण्याचा प्रयत्न फटका फसला. या ठिकाणी जर पाहिले गेले तर आणखीन एक धक्का, दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. आता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर, ते म्हणजेच रॅमिओ 0 का हिरो गोल्डन डकच्या स्वरूपात. विकेट फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण बघताय जरूर दुसरा आणि दुसऱ्याच बॉल वरती या ठिकाणी विकेट जरूर प्राप्त केली गेली. मॅकमिलन फिरकीचे जादूगर जरूर आपण त्यांना बघतायत. ऑस्टन पावकर विकेट करण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल त्या ठिकाणी जरूर प्राप्त होईल डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून. येस, थँक्यू सो मच मयंकजी अँड ऑल टीम, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आणि स्नेहाताई दुबे पंडित काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाही, परंतु त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आले आणि तुमचा आम्ही खूप खूप आभारी आहोत. प्रत्येक खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. आणि या स्पर्धेतून ते रजा घेत असताना इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोचलेत आणि बॉल सोडलाय आणि बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर आलाय. नशिबाचा एक कडक बेधडक षटका. फोटोशूट त्या ठिकाणी जरूर केला जाईल. मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर बघतायत. संपूर्ण मयंकजी अँड ऑल टीम हे संपूर्ण कोळी बांधव आणि त्यामध्ये जर पाहिलं तर पंडित यांचे सुपुत्र. आणखीन एक कडक, एकदम कडक आलाय आणखीन एक षटकार. येस ऑस्ट्रेलियन आम्ही स्कोर सांगतो. मयंकजी आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपले खूप खूप आभारी आहोत. आता ते पुढील कामासाठी पुढचा प्रवास सुरूच करतील. धावा फटकावरती येस ऑस्ट्रेलिया 20 झाले 20. नागेश पुन्हा एकदा चांगला फटका केलाय, गॅप मधून खेळलाय आणि लॉंग चेस बॉल अडवलाय. एक सिंगल कंप्लीट केलाय. नागेश पाटील चांगले बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. या बॉलवरती मिळतील धावा 2. आणि मयंकजी पुन्हा एकदा खूप खूप आभारी आहोत. आपल्या वसईच्या नगरीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जर फायनल डे मध्ये तुम्हाला टाइम जर मिळाला तर नक्कीच या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला भेट द्या. ऑस्ट्रेलियाला आपण जरूर बघतायत. एका बॉल मध्ये एक धाव आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या माध्यमात राहिली. धावा फटकावरती 22 धावा, 2 षटक, 2 विकेट. हा को इन्सिडेंट आकडा या ठिकाणी जरूर येताना दिसतोय. 43चं लक्ष आहे. 22 झालेत म्हणजे अर्धा पल्ला या ठिकाणी जरूर गाठला गेलाय. चला या आपण ऐकणार आहात डीजे उराच्या माध्यमातून एक सुंदर संगीत आणि पुन्हा एकदा जॉईंट होणार आहोत JTC या लाईव्ह च्या माध्यमातून.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदम वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 18 चेंडू इथून शिल्लक असेल आणि विजयकरिता स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 21 धावा इथून देखील बनवायच्या आहेत. यस ऑस्टन 18 बॉल आणि 21 तुमच्या टीमला ही मॅच जिंकण्यासाठी बनवाव्याच लागतील. जो जिंकेल आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळताना जरूर दिसणार आहे. नो डाऊट अबाउट इट. या स्पर्धेचे काही नियम आहेत ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत सांगणार आहोत. बोलो तयार. कट करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाला माहित आहे. 18 मध्ये जर पाहिले गेले तर सिंगल डबल वरती जर सॅटिस्फाय केले गेले तर इथून धावा होऊ शकतात. आपण दोन संघाच्या माध्यमातून जरूर मॅच बघतायत. एका बाजूला विजडम 11 जो प्रथम तास या ठिकाणी जर पाहिले गेले तर बॅटिंग करताना आणि श्रीराम 11 संघाला आपण जरूर पाहिले गेलं थोडंसं बॉलिंग करता असताना आतापर्यंत थोडीशी खराब बॉलिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेली. बोलो तयार. अराउंड विकेटने फुल टच बॉल आहे. वारंवार जर पाहिले गेले तर मोठे फटके खेळण्यासाठी नागेश पाटील जात आहेत आणि त्याच्या बॅटमधून ते फटके देखील येताना दिसत आहेत. या बॉलवरती जर पाहिले गेले तर एक धाव येताना दिसते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली जाते ती म्हणजे 24 धावा. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एस्टर अप्पा यांना आपण जरूर बघतायत बॉलिंग ट्रॅक वरती. एकदा सेन्सिबल क्रिकेट सिंगल डबल आता मात्र ऑस्टनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण जरूर पाहतायत. एक धाव या ठिकाणी देखील ऍड केली जाईल. एक धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 25 धावा. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिले गेले तर ऑस्टन थोडीशी एक बॅकफुटला जाणवले गेले. विकेट गेली ऑस्टनची लवकर. तिथून जर पाहिलं तर दबाव जाणवला गेला. परंतु गेल्या मॅच मध्ये जर पाहिले तर नागेश देखील थोडेसे बॅकफुटला होते. परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत सुंदररित्या कामगिरी राहिली गेली. फेकी वाईड झाली. जर फेकी ॲक्युरेट झाली असती तर कदाचित विकेट जाण्याची दाट शक्यता ही मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली असती. आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झालेत. नंबर 3च्या षटकातील 4. 26 धावा धावफटकावरती. 8 बॉल मध्ये वैयक्तिक 22 धावा. क्या बात आहे. नागेश पाटील जबरदस्त बॅटिंग करतायत आणि ऑस्टन पावकर यांना आपण जरूर बघतायत. 3 बॉल मध्ये 3 धावा. आपटून टाकण्याचा प्रयत्न. वेग थोडासा खराब होता आणि अगदी लाईन देखील थोडीशी खराब होती. लिपस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. एक धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 धावा. 27 धावा धावफटकावरती. 26 होत्या त्यामध्ये एक ऍड केली म्हणजे 27 झाल्या धावा धावफटकावरती. हा बॉल फुल टॉस. ऑस्टनच्या बॅट मधून एक चांगला फटका होता. डीप विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. व्यवस्थित मिड ऑफ द बॅट होऊ शकला नाही आहे आणि त्याच कारणाचं जर पाहिले गेले तर या बॉलवरती एक सिंगल आणि पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आपण नागेश आणि ऑस्टनच्या माध्यमातून पाहिली गेली. एकदा वेताना दिसते. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 28. ओहो क्या बात आहे. जबरदस्त टायमिंग साधलं आणि नागेश पाटीलने या बॉलला धाडलं. लॉंग ऑफला क्लिअर करणारा आलाय. एक धमाकेदार षटकार आणि षटकाराच्या माध्यमातून टीमचे टोटल 34. हे पहा ऑन स्क्रीन दाखवले जातात आमचे लाडके प्रेक्षक वर्ग. या जे मॅचचा आनंद घेतात जेटीएससी लाईव्हच्या माध्यमातून हे संपूर्ण क्षणचित्र हे टिपले जातात. हे पहा आमचे संपूर्ण कोळी बांधव कोळी मित्र परिवार या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेत असताना लुक्स उचलत असताना आपण जरूर बघतायत. बाईक्स कोण घेऊन आले, कोण 4 व्हीलर घेऊन आले, कोण चालत आलेत. परंतु क्रिकेटची आवड प्रत्येकाने लाभली गेली आणि याच आज टेनिस बॉल क्रिकेटने प्रत्येकांना वेळ लावून सोडले गेले.
12 चेंडूत इथून देखील जर पाहिलं गेलं तर विजयगिरीचं लक्ष असेल ते म्हणजे 9 धाब्यांचं. 12 चेंडू आणि 9 धावा. मॅकविलन पहिलाच बॉल फटका हवेत आहे, मिस टायमिंग झालाय. कॅच होईल का? तर फर्स्ट अटेम्प्टला नाही, सेकंड अटेम्प्टला नाही, पण थर्ड अटेम्प्टला त्या ठिकाणी कॅच कंप्लीट झालाय. ऑस्डन ची विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होतील बाद. हार्दिक स्वागत. कोळी संगीत वाजवले जात आहेत कारण की हे आमचे संपूर्ण आगरी कोळी बांधव आहेत आणि त्यांचाच परिसर, त्यांच्या परिसरामध्ये चालू असलेला हा संपूर्ण क्रिकेटचा सोहळा आपण सुरू पाहतायत. मॅकविलन यांना आपण जरूर बघतायत. आतापर्यंत 1.1 चेंडू वैयक्तिक फेकून झालाय. 16 धावा खर्च केल्या. 2 विकेट मॅकविलनच्या नावावरती राहिले गेलेत. पुढचा बॉल गिरनेश आलेत. गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर गिरनेशने अफलातून कामगिरी केली होती आणि गिरनेशचे कौतुक करावं लागेल. मला वाटतं 1 षटकार 1 चौकार मारून ती मॅच जिंकून दिली गेली आणि त्याच कारण जर पाहिलं तर गिरनेशने त्या मॅच वरती एक सिक्का मुर्तूब केला गेला. 9 चेंडू 28 धावा. आतापर्यंत नागेश पाटीलच्या बॅट मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली गेली. क्लिअरिटी का बिग बॉस जेटीसी यांचं देखील नाव सातत्याने घेतलं जाईल. अशोकजी राऊत सर आपण जरूर बघतायत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आज ते जरूर दिसून आलेत. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडे घेत असताना बॉल मागे निघून जाईल. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. विशालजी नाईक सर आपण जरूर बघतायत. मोठमोठ्या स्पर्धा आणि प्रत्येक आयोजकांचा ज्यांना आतुरतेने कॉल असतो असे आपले लाडके पंच विशालजी नाईक सर आपण जरूर बघतायत. वेळात वेळ काढून हे दोन्ही पंच या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. 9 चेंडू 8 धावा. 9 मध्ये पाहिजे 8. चांगला बॉल होता. अगदी जर पाहिले गेले तर जास्तीत जास्त लेग कटर फिरवण्याची किमया या ठिकाणी जरूर साध्य केली गेली. मॅकविलन यांना आपण जरूर बघतायत. 8 बॉल मध्ये आता 8 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. मॅकविलनचे हे जर 2 चेंडू इथून जर वाहिले गेले तर डॉट राहिले तर मजा येईल मॅच मध्ये. कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी काळा घेत असताना बॉल मागे निघून जाईल. तत्पूर्वी जर पाहिलं तर एकदा कंप्लीट केली जाईल. गिरनेश आता मात्र स्ट्राईक एंड वरती येताना जरूर दिसतील. 7 बॉल 7 चं समीकरण. का एखादा मोठा फटका, का इथून एखादी विकेट, का इथून एखादा डॉट बॉल, सिंगल डबल, काय चित्र या शेवटच्या षटकामध्ये दिसेल हे पाहणं महत्वाचं राहील. 7 चेंडू 7 धावा. दबाव प्रेशर दोन्ही टीम वरती आहे. बॅटिंग करणार टीम वरती देखील बॉलिंग करणार टीम वरती हा दबाव प्रेशर जाणवला जाईल. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि 7 चं समीकरण. पैसा वसूल मॅच दोन्ही टीम साठी पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी आवडणारा मॅच, प्रेक्षकांना देखील हेच पाहिजे. पैसा वसूल मॅच. 6 बॉल 7 चं समीकरण. या आपण एकदा डीजे ला पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. 6 बॉल 7 कोण जिंकेल? एका बाजूला विस्डम 11, दुसऱ्या बाजूला श्रीराम 11.
असतील 6 चेंडू 7 धावा. महत्वपूर्ण मॅच मध्ये आता मात्र महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी कुठले गोलंदाज येतील हे पाहणं महत्वाचं राहील. दोन्ही बॅटर एका बाजूला सेट आहेत. 11 बॉल मध्ये 29 जाने केले आहेत. नागेश पाटील स्ट्राईक वरती असतील, त्यांच्यावरती दबाव नसेल आणि गिरीनेश हे नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळते. गिरीनेशच्या बॅट मधून 3 बॉल मध्ये 1 धाव आतापर्यंत पाहायला मिळते. परंतु जे बॅटर सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये, नागेश 11 बॉल मध्ये 29 त्याने केले आहेत. आता 6 मध्ये 7 करायचे आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. टीम विजडम 11 श्रीराम 11 देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. या धावा रोखल्या जाऊ शकतात की ठोकल्या जाऊ शकतात हे देखील पाहणं महत्वाचं राहील. क्षेत्ररक्षकाची व्यूव्हरचना जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफ लॉंग ऑनला अगदी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक आहेत, एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एक काउकोरला क्षेत्ररक्षक तैनात होतीलच, एक डीप बाकपास कव्हरिंगले हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. हे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 30 सेकंडच्या आतमध्ये जर पाहिलं तर स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑन मिड ऑफ क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळतात, स्वतः विकेट कीपर आणि गोलंदाज. 6 बॉल 7 पहिला बॉल डॉट आलाय. पहिला बॉल डॉट मॅच मध्ये चुरस निर्माण झाले. 5 बॉल 7 धावेंचं समीकरण जो जिंकेल तो मात्र थेट आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळताना दिसेल. 5-7 लोवर फुलटॉस बॉल फिल्डिंग चांगली करावी लागेल. बॉल चालला ऑन साइडला. तत्पूर्वी जर पाहिले तर डीप बाकवर्ड स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. या बॉलवरती एक सिंगल आले. गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर गिरीनेशने जी बॅटिंग केली अगदी तशी बॅटिंग त्यांनी करावी लागेल. 4 बॉल 6 एखादा मोठा फटका मारून मॅच जिंकतील की इथून अगदी जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल काढून आणि विकेट घेऊनच या मॅच वरती पलटवार करण्याचा प्रयत्न केला जाईल. हा प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या डोळ्यावरती आता जर पाहिलं तर उभा राहिलाय. 4 बॉल 6 आणि हेच त्या ठिकाणी काय दर्शवलं जातं हे देखील पाहणं महत्वाचं राहीलच. चला जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. पंचाचा निर्णय त्या ठिकाणी जरूर पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. चला चला फिल्डिंग सेटअप करून घ्यायची आहे. आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र शांतता निर्माण झाले. मैदानाच्या आतमध्ये देखील मैदानाच्या बाहेर देखील. 4 बॉल 6 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. 3 धक्के मैदानाच्या आतमध्ये लागले गेलेत. 4 बॉल 6 फुलटॉस बॉल होता. स्ट्रेट हिट खेळलाय. क्षेत्ररक्षक आले. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून राहिली गेली. अजून देखील मॅच संपलेली नाहीये. मॅच जबरदस्त पाहायला मिळते. 3 चेंडू 5 धावेंचं समीकरण. ही स्पर्धा यासाठी ओळखली जाते कोळी ब्रदर्स यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली भव्य दिव्य नागवा चषक 2025 त्यामधील महत्वाची मॅच. 3 चेंडू 5 धावेंचं समीकरण. 3-5 स्ट्राईक रेट वरती नागेश आहे. 13 बॉल मध्ये 30 त्याने केल्यात. ओहो यावेळेला जर पाहिलं तर लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पडल्यानंतर बॉल फिरलाच नाहीये. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये लेग स्टिक सोडणारा बॉल होता. आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार झालाय. धावा फटकावर जाऊन पोहोचतायत त्या म्हणजे 39. म्हणजे जर पाहिलं गेलं तर येणारे बॉल असतील 3 चेंडू मध्ये 4 धावा. 3 मध्ये 4 3 मध्ये 10 असत्या तर कदाचित बॅटर मोठे फटके खेळण्यासाठी गेले असते. परंतु 3 मध्ये ज्या वेळेला 4 असतात, 3 मध्ये 2 असतात, 3 मध्ये 1 असतात, दबाव प्रेशर हा बॅटरवरती जाणवला जातो. 3 मध्ये 4 शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप मिड विकेटला. एक धाव कम्प्लीट केलाय. फेकी खराब झाले परंतु धाव त्या ठिकाणी घेतली गेलेली नाहीये. एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 40 धावा. 2 चेंडू 3 धावेचं समीकरण. जो जिंकेल तो आजच्या दिवसातील 6वा सामना खेळताना दिसेल. कुठला संघ जिंकताना दिसणार आहे हे पाहणं महत्वाचं राहील. आणि कंपल्सरी चेसिंग देखील आहे. कुठल्याही प्रकारची सुपर ओव्हर खेळवली जाणार नाहीये. कंपल्सरी चेसिंग राहील. 1:46 कंप्लीट झालेत. 2 चेंडू आणि इथून देखील जर पाहिलं गेलं तर 3 धावेंचं लक्ष.
ओहो, हा बॉल डॉट आलाय. आता मात्र मॅच मध्ये पलटवार झालाय. ज्या ज्या वेळेला जर पाहिले गेले तर लो स्कोरिंग मॅचेस असते, तशाच प्रकारच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. 30 मॅच आज या कोळी ब्रदर्स प्रस्तुत नागपूर चषकामध्ये पाहायला मिळते. एका बॉल मध्ये विजयाचं लक्ष असेल 3 धावांचं, परंतु नंबर 5 च्या षटकामध्ये नंबर 1 कामगिरी करत असताना मोइनीश यांना आपण जरूर बघतायत. मोइनीश मरकर एक जबरदस्त गोलंदाज आहेत आणि आतापर्यंत चांगली किमयात त्याने साध्य केली, परंतु स्ट्राईक एंडला फलंदाज गिरीने ज्याने गेल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे. 1 बॉल 3 पैसा वसूल मॅच. जबरदस्त सामना दोन्ही टीमच्या माध्यमातून. एका बॉल मध्ये 3 धावांचे समीकरण. हा बॉल फार महत्वाचा. टाळ्या वाजवतात नागेश स्वतः. एका बॉल मध्ये 3 फटका फसलाय आणि मॅच जिंकले. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये श्रीराम 11 टाळ्या वाजवायच्या प्रत्येकाने श्रीराम 11 संघासाठी. आणि खास करून जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 चं षटक ज्याने हाताळलं गेलं मिस्टर मोहिनीश यांना आपण जरूर पाहिलं गेलं. मोहिनीश मरकर कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. टफ लक आपण पाहिलं गेलं, परंतु एक संधी अजून असेल ती म्हणजेच विस्डम 11 या संघाला संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये. चला पुढच्या मॅचच्या दिशेने जाणार आहोत. एका बाजूला जर असेल राजा शिवछत्रपती आणि त्याच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर अभिवादन. या 2 टीमच्या माध्यमातून पुढचा मॅच.